नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका धीरू. तुमचं मेन्यू ब्लॉग मध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण निघालोय कुलस्वामीच्या दर्शनाला. तेवढ्यात मम्मी म्हणली माझा पण एक फोटो काढ गाडी बसून. फोटो काढला आणि निघालो पुढच्या प्रवासाला. भाऊ गाडी चालू करून उभाच होता. हे आलं भूषणगड. गाडी बसूनच नमस्कार केला हरनाई देवीला. आपण पोहोचलो होतो मायनीमध्ये. मावशीला गडबड झाली होती एसटी पकडाय. व्हिडिओ चालू केलाय म्हणून भावाची गॉगल घालायची गडबड. तेवढं दादा बोलला की गाडीत पेट्रोल टाकून घेऊया. पेट्रोल टाकलं आणि निघालो. आता आला तरसवाडीचा घाट. हे मोठमोठ्या कणाच पवन शक्य होत म्हणून म्हणलं एखाद दुसरी व्हिडिओ आपण काढूया. आणि आमच्यात चालली होती रेस. आणि पप्पा काय ऐकत नव्हतं गाडी पळवायला. विभूतवाडीत आलो. महाराष्ट्राचे लाडके नेते आमदार श्री गोपीचंद पडळकर साहेब यांचे बॅनर लागले होते. बोजलिंग देवस्थानाची कमान लागली. तेव्हा कुठेतरी जीव आल्यासारखं वाटायला लागलं. मंदिर जसं जसं जवळ यायला लागलं तसे हृदयाचे ठोके वाढायला लागले. मंदिराच्या इथे पोहोचलो आणि गाडी सावरीला लावली आणि आम्ही निघालो होतो मंदिराच्या दिशेने. मम्मी म्हणली की आपण नारळ घेऊया, तोपर्यंत मंदिराचे सिनेमॅटिक काढून घेऊया. नारळ घेऊन आलो होतो. आता निघालो होतो आपण दर्शनाला. घंटा वाजवली आणि लोटांगण घेतलं आणि कपाळाला गुलाल लावला. दर्शन घेऊन आम्ही निघालो होतो नारळ फोडायला. तेवढ्यात मंदिराच्या बाहेर गोमाता आली होती. तिचं पण दर्शन घेतलं आणि तिथून आम्ही निघालो पुढे. नारळ फोडला आणि आम्ही निघालो ऊसाचा रस प्यायला. दादा ग्लास भरून सर्वांना दिला. मम्मी बोलली रस काय थंड नाही. रस प्यायलाय म्हणलं माय. रस पिऊन झाला. आता आम्ही निघालो पार्किंग मधली गाडी आणायला. सगळी बोलली आपला एक ग्रुप फोटो काढू. फोटो काढला आणि आपण निघालो घराच्या रस्त्याला. असा नजारा बघून मनच तृप्त झालं बघा. आपण निघालोय घरी जाण्यासाठी. आजचा मिनी व्लॉग इथेच संपतोय. तर मित्रांनो, हा व्लॉग कसा वाटला ह्या कमेंटद्वारे नक्कीच कळवा.